माझ्या भावाला आणि वहिनीला गेल्या 5 वर्षापासून मूल होत नव्हते. घटस्फोटामुळे मी माझ्या आईवडिलांकडे राहत होते. पण एके दिवशी अचानक माझ्या भावाने माझ्याकडे अशा प्रकारे पाहिले की मी झोपलेली असताना हळूहळू माझं पूर्ण शरीरावर हात फिरू लागला. त्याने माझ्या हाताला धरलं आणि मला बेडवरती यायला सांगितलं. मी बेडवरती जाणार तेवढ्यात त्याने मागून माझ्या कमरेला धरलं आणि घट्टसर मिठी मारली. मी तिथेच गुडघ्यावरती बसले. त्याने लगेच मागून माझी साडी बाजूला केली आणि त्याची पॅन्ट बाजूला करून मग नंतर त्याने जे केलं ते मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने भाऊ बहिणीचं नातं तिथे जागी ठेवले आणि मला वहिनी समजून माझ्यासोबत एक नाही तर अनेक रात्री घालवल्या. नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेत आपले स्वागत आहे. माझे नाव दीपाली आहे आणि मी घटस्फोटीत आहे. माझं लग्न 1 वर्ष झाले, पण माझे लग्न 1 वर्षही टिकले नाही. माझा भाऊ आणि माझ्या कामार्तेची अशा प्रकारे फायदा घेईल याची मला कल्पना नव्हती. आता मी माझ्या आईवडिलांच्या घरी राहत होते. माझ्या आईवडिलांच्या घरी राहणे माझ्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले होते, कारण माझ्या आईवडिलांचे आणि भावांचे टोमणे दिवसेंदिवस वाढत होते. त्यांना वाटले की जर मी अशा घरात राहिले तर माझा भाऊ पुन्हा लग्न करू शकणार नाही. ते मला दुसरीकडे कुठेतरी जाण्यास सांगत राहिले. माझं नाईलाज होतं म्हणून मी त्यांचे ऐकत राहिले, कारण मी माझ्या स्वेच्छेने प्रेमविवाह केला होता आणि तो 1 वर्षही टिकला नाही. एके दिवशी मला माझ्या चुलत भावाच्या अनिलच्या लग्नाचे फटका सहन करावे लागले. मला फोन आला आणि अनिलने मला त्याच्या घरी बोलावले. त्याला हे देखील माहीत होते की त्याचे मामा आणि काकू किती क्रूर आहेत. तो म्हणाला, बहिणी कृपया आमच्या घरी या, तुम्हाला इथे शांती मिळेल. मी माझे वैवाहिक जीवन वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण माझा नवरा भोळा होता. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या मनात माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी भरल्या होत्या. त्या गोष्टी ऐकल्यानंतर त्याने मला घटस्फोट दिला. माझे लग्न 23व्या वर्षी झाले होते आणि 24व्या वर्षी घटस्फोट झाला. बरं, मला त्या सर्व गोष्टी पुन्हा आठवायच्या नव्हत्या. म्हणून जेव्हा अनिलने मला फोन करून त्याच्या घरी बोलावले तेव्हा त्या रात्री मी ठरवले की मी आता माझ्या आईबाबांच्या घरी राहणार नाही. म्हणून मी माझे सामान पॅक केले आणि लगेच बसमध्ये चढले आणि त्याच्या घरी निघाले. माझ्या आईवडिलांना मी घरी नको होते, म्हणून काही दिवसात त्यांचा मूड बदलेल असा विचार करून मी अनिलच्या घरी गेले. अनिल विवाहित होता. त्याच्या पत्नीचे नाव अंजली होते. दोघेही पती पत्नी गेल्या 5 वर्षापासून शहरात राहत होते. तो आनंदी संसार होता, पण लग्नाच्या 5 वर्षानंतरही त्यांना मुले झाली नव्हती. ज्या व्यक्तीसोबत मी लहानपणी खेळले होते, ज्याला मी भाऊ म्हणायचे, त्याच्या पलंगावर मी त्याच्यासोबत असेन अशी एक रात्र येणार होती. मी स्वप्नातही हे कधी विचार केला नव्हता. अनिल आणि त्यांच्या पत्नीने माझे खूप आनंदाने स्वागत केले. माझ्या स्वतःच्या कुटुंबाकडून मला ज्या प्रकारचा अनादर मिळाला होता, तो अनादर मला अनिलच्या घरी अजिबात मिळाला नाही. तिथे वहिनी माझी खूप काळजी घेत होती. ती मला काय हवे आहे आणि काय नाही हे पाहत होती आणि ऐकत होती. मलाही त्या आनंदी वातावरणात राहण्याचा आनंद मिळत होता. मला कळायच्या आतच अनिलच्या घरी येऊन 5 दिवस उलटून गेले. 5 दिवसात मी नवरा बायकोमध्ये एकही भांडण पाहिले नाही. पण माझ्यामुळे त्यांच्या घरात भांडण होऊ नये म्हणून मी अनिलला म्हणाले की आता मी माझ्या घरी निघून जाते. कदाचित तुम्हालाही माझ्यामुळे वेळ मिळत नसेल. यावर अनिल म्हणाला, आता वेळ काढण्याचा काय अर्थ आहे? आमच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत.
अनिलने मला आणखी काही दिवस त्याच्या घरी राहण्याची विनंती केली. मी त्याच्या विनंती नाकारू शकले नाही. त्या रात्री अचानक मला कोणाचा तरी आवाज ऐकू आला. माझी खोली अनिलच्या खोलीच्या शेजारी होती. मी खोलीतून बाहेर पडताच मला अनिलच्या खोलीतून आवाज ऐकू आला. त्यावेळी वहिनीकडून असे आवाज का येत होते हे मला चांगले समजले, कारण माझेही एक लग्न झाले होते. ते आवाज ऐकून मला अचानक माझ्या नवऱ्याची आठवण येऊ लागली. माझ्या मनात नको असलेल्या भावना येऊ लागल्या. मग मी माझ्या खोलीत जाऊन कानात कापूस घालून झोपी गेले, जेणेकरून मला तो आवाज ऐकू नये. मला ते ऐकायला मिळायला हवे आणि माझ्या डोळ्यासमोर कोणतेही नको असलेले दृश्य दिसू नये. दुसऱ्या दिवशी वहिनींची काकू अनिलच्या भावाच्या घरी आली होती. वहिनींची काकू संभाषणात म्हणाली, अंजली, तू मला कधी आजी बनवणार? आम्हाला तुझी गोड बातमी कधी ऐकायला मिळणार? काकूचा प्रश्न ऐकून अंजलीचा चेहरा फिका पडला. मग अनिल भाऊ म्हणाले की आमचे कुटुंब नियोजन आहे, पण आपण अजून त्याबद्दल विचार केलेला नाही. अंजली वहिनीच्या काकू गेल्याबरोबर अंजली वहिनी उदास चेहऱ्याने तिच्या खोलीत गेली. अंजली तिच्या काकूच्या प्रश्नांचे इतके वाईट का वाटले हे मला समजले नाही. अंजली मला खूप उदास दिसत होती, म्हणून मी तिच्या मागे तिच्या खोलीत गेले आणि तिला रडताना पाहिले. अंजलीला रडताना पाहून मी म्हणाले, अंजली, तू तुझ्या काकूच्या प्रश्नामुळे रडत का आहेस? यात रडण्यासारखे काय आहे? अनिलने त्याला सांगितले की तुमचे कुटुंब नियोजन आहे आणि तुम्ही लोक त्यानुसार चालत आहात. आता तुम्ही शहरात राहता, त्यामुळे तुमचे विचारही शहरात राहून उच्च असतील. लोक काळजीपूर्वक विचार करून सर्व काही करतात आणि आजकाल मुलांना जन्म देणे इतके सोपे नाही. खर्चही खूप वाढला आहे. मी बोलत होते तेव्हा अचानक अंजलीने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि जोरात रडू लागली. मग मी तिचे अश्रू पुसले आणि अंजली वहिनीला विचारून तिला धीर दिला. मला वाटते की तिच्या रडण्याचे कारण काहीतरी वेगळे आहे. काहीही असो, हो, तू मला सांग. तू मला तुझी मैत्रीण समजून सगळं काही सांगू शकतेस. मग अंजली म्हणाली, दीपाली, आता तू मला मैत्रिणीच्या आधारावर प्रश्न विचारला आहेस, तर मी तुला खरं उत्तर देईन. पण हे ऐकून तू मला वहिनी म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून वागशील. मला हे वचन दे. मी अंजलीचा वचन दिले होते की मी तिला मैत्रीण म्हणून वागवीन. मग अंजली म्हणू लागली की आमचे कुटुंब नियोजन नाही. खरे तर मी कधीच आई होऊ शकणार नाही. माझ्यात काहीतरी कमतरता आहे, ज्यामुळे मी आई होऊ शकत नाही. मी अंजलीला समजावून सांगितले की यात इतके टेन्शन घेण्याची काय गरज आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. जर देवाची इच्छा असेल तर सर्व काही ठीक होईल. मग तुम्हाला पालक होण्याचा आनंद हवा असेल तर तुम्ही अनाथाश्रमातून एक मूल दत्तक घेऊ शकता. यामुळे तुम्हाला आई होण्याची संधी मिळेल आणि मुलालाही चांगले आयुष्य मिळेल. यावर अंजली म्हणाली की जर आम्हाला मूल दत्तक घ्यायचे असते तर आम्ही ते खूप आधी केले असते, पण आम्हाला असे काहीही करायचे नाही. अनिलाने मला फक्त आमचे स्वतःचे मूल हवे आहे. जर समाजाला माझ्या कमतरता कळल्या तर माझी खूप बदनामी होईल आणि आम्हाला हेच नको आहे. अंजलीचे उत्तर ऐकून मी तिला फक्त एवढे सांगितले की तू तुझे प्रयत्न सोडू नकोस. एक दिवस तू नक्कीच आई होशील. त्या दिवशी संध्याकाळी भाऊ आणि अंजली मला त्यांच्यासोबत एका पार्टीला घेऊन जाण्याचा आग्रह धरला. मी पार्टी भावाच्या ऑफिसमधल्या एका मित्राची होती. मी त्यांच्यासोबत जायला नकार देत होते, पण अंजली वहिनी म्हणाली की आपण बाहेर जात आहोत आणि तू घरी एकटी असशील आणि मला नको आहे
की माझी लाडकी वहिनी घरी एकटी राहावी. अंजली वहिनींनी मला इतका आग्रह केला की मला तयार होऊन त्यांच्यासोबत जावे लागले. मी तयार झाल्यावर माझ्या घरी गेले. मी खोलीतून बाहेर आले तेव्हा पहिले भावाने माझे कौतुक केले. भाऊ म्हणाला, दीपाली, तू खूप सुंदर दिसत आहेस. बऱ्याच दिवसांनी मी असा पोशाख घातले होते. भावानंतर अंजलीनेही माझे कौतुक केले. थोड्याच वेळात आम्ही त्या पार्टीत पोहोचलो. पार्टीत पोचल्यानंतर भाऊला ओळखणारा कोणीतरी आला आणि अंजली वहिनीला तोच प्रश्न विचारला की तू आनंदाची बातमी कधी आणत आहेस? ती बाळाला कधी देणार आहेस? अंजली वहिनी सर्वांच्या प्रश्नांना शांतपणे मान हलवत होती. मी पार्टीतून घरी आले तेव्हा मी माझ्या खोलीत गेले, कपडे बदलले आणि पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेले. तेव्हा त्यांच्या खोलीतून भाऊ आणि अंजली वहिनी यांच्यात भांडणाचे आवाज ऐकू लागले. अंजली वहिनी भावाला सांगत होती की मी बाळाच्या उपचारांना कंटाळले आहे. या सगळ्यांवर लोकांचे प्रश्न. इतकं बोलून झाल्यावर अंजली वहिनी रडू लागल्या. मी दुपारीच अंजलीला हे समजावून सांगितले होतं की आता मला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगणं योग्य वाटत नव्हतं. म्हणून मी तिथून निघाले, स्वयंपाकघरात गेले आणि पाणी घेतलं आणि थेट माझ्या खोलीत गेले. खोलीत आल्यानंतर मी पुस्तक वाचायला बसले. तेवढ्यात अंजली वहिनी माझ्या खोलीत आल्या. ती आली आणि माझ्याकडे थोड्या विचित्र नजरेने पाहत होती. मी तिला म्हणाले, अंजली वहिनी, जर तुला काही बोलायचं असेल तर इथे येऊन बस. असं पण मी एक तास झोपणार नाही. मी तुझ्याशी बोलायला तयार आहे. मग ती माझ्या शेजारी येऊन बसली. पार्टीतून घरी येऊन आम्हाला 2 तास झाले होते, पण अंजली अजूनही तिचे कपडे काढले नव्हते. अंजली वहिनी बदलली नव्हती. माझा हात धरून ती म्हणाली, तू मला खूप प्रेमाने अंजली म्हणतेस आणि आज दुपारी तू माझ्याशी मैत्रीचे एक नवीन बंधन बांधले आहेस. त्या मैत्रीसाठी तू माझ्यासाठी एक काम करशील का? मी लगेच हो म्हटले. त्यावर ती म्हणाली, आता नीट विचार कर आणि मला वचन दे की तू मला नकार देणार नाहीस. मला माहीत होते की ती काय मागणार आहे. एकतर ती मला खरेदी करायला सांगेल किंवा तिच्या काही समस्या माझ्यासोबत शेअर करेल. असा विचार करून मी लगेच अंजली वहिनीला वचन दिले. मी म्हणाले, अंजली, तू जे काही म्हणशील ते मी करायला तयार आहे. मग अंजली म्हणाली, दीपाली, मला आई व्हायची आहे. तिचे शब्द ऐकून मी हसले आणि म्हणाले, हो, तू आई होऊ शकतेस. एक दिवस तू नक्कीच आई होशील. मला आधीच माहीत होते की अंजली वहिनी माझ्याशी या विषयावर चर्चा करणार आहे. मी पुढे काही बोलण्यापूर्वीच अंजली वहिनी म्हणाली, दीपाली, आधी माझे पूर्णपणे ऐक. मला आई व्हायची आहे, पण तुझ्याद्वारे. मी लगेच अंजली वहिनीला म्हणाले, माझ्याद्वारे याचा अर्थ काय? मी तिला उलट प्रश्न विचारला, ज्यावर ती म्हणाली, आता तू मला वचन दिले आहेस, तू मला नाकारू शकत नाहीस. मग अंजली वहिनी म्हणाली, दीपाली, गेल्या 5 वर्षापासून मी आई होण्याची आस धरत आहे. आतापर्यंत आम्ही दवाखान्यात लाखो रुपये खर्च केले आहेत. मला माहीत नाही की मी किती इंजेक्शन आणि औषधे घेतली आहेत, पण त्यापैकी एकही माझ्यासाठी उपयुक्त ठरले नाही. आणि माझी इच्छा आहे की अनिलचे मूल तुझ्या पोटात वाढले पाहिजे. मी अंजली वहिनीला म्हणाली की तू काय बोलत आहेस हे मला समजले नाही. मीही विचारल्यावर अंजली वहिनी म्हणाली की याचा अर्थ असा आहे की तू गर्भवती होईपर्यंत अनिलसोबत काही रात्री घालवशील. अंजली वहिनीचे बोलणे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी माझ्या बालपणात ज्याच्यासोबत खेळले होते, आतापर्यंत मी तिला दादा भैया म्हणायचे, आज त्याची बायको मला तिच्यासोबत रात्री घालवायला सांगत होती.
मी अंजली वहिनीला म्हणाली, तू शुद्धीवर आहेस का? तू काय म्हणत आहेस हे तुला समजते का? यावर ती म्हणाली, हो, मी हे सर्व नीट विचार करून सांगितले आहे. तुला हे काम मोफत करावे लागणार नाही. त्या दिवशी अंजली वहिनी मला म्हणाली, अनिल आणि मी तुला 1,00,000 रुपये देऊ आणि तुला घरही मिळवून देऊ. तुझी आई वडील आणि भाऊ तुला कसा त्रास देतात हे आम्हाला माहिती आहे. वहिनीच्या या बोलण्याने मला विचार करायला लावले. मला स्वतःचे ब्युटी पार्लर उघडायचे होते, जेणेकरून मी स्वतः पैसे कमवू शकेन आणि माझे जीवन आनंदाने जगू शकेन. मी माझ्या आईबाबांसोबत जास्त दिवस राहू शकणार नाही. मी त्यांच्याकडून 1,00,000 रुपये घेतले आणि एक छोटा पार्लर कोर्स केला. एक मोठ्या पार्लरसाठी एक व्यावसायिक कोर्स करणे आवश्यक होते. या पैशातून मी एक चांगला आणि महागडा व्यवसाय कोर्स करू शकले असते. इतकेच नाही तर मी माझे स्वतःचे मोठे पार्लर देखील उघडू शकले असते, ज्याद्वारे मी चांगले पैसे कमवू शकले असते. शेवटी मी वहिनीचा प्रस्ताव स्वीकारला आणि तिच्या मुलाला जन्म देण्यासाठी तयार झाले. पण मी वहिनीला विचारले की भैयालाही या सर्व गोष्टी माहीत आहे का? तेव्हा वहिनी म्हणाली की तुझा भैयाही यासाठी तयार आहे आणि हो, आजपासून त्याला भैया म्हणू नको, अनिल म्हण. मग मला भैयाच्या खोलीत घेऊन गेली. मला पाहून भैया उभा राहिला. अंजली त्याला पाहून हो मध्ये मान हलवली. मग भैयाने मला विचारले की अंजली, तू खरोखर तयार आहेस का? मी हो अशी उत्तर दिले. मग वहिनी लगेच म्हणाली, आता भाऊ म्हणू नको, फक्त अनिल आणि अंजली म्हण. आणि भावाला त्याचे मूल हवे होते. वहिनीने आई होण्यासाठी मोठा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. मी आता 25 वर्षाची होते आणि मला माहीत नव्हते की मी लग्न करेन की नाही. जर मी एखाद्याला मदत करू शकले तर मी ते का नाकारू? काहीही असो, अनिल माझा चुलत भाऊ होता आणि तो माझ्यापेक्षा मोठा होता, म्हणून आम्ही लग्न करू शकलो नाही. लहानपणापासून आमचे नाते फक्त भाऊ बहिणींचे होते. पण मी विसरण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या कामाचे आणि माझ्या हक्काच्या घराचे पैसे मिळवणार होते, जेणेकरून भविष्यात मला कोणासमोर भीक मागावी लागणार नाही. मी माझ्या पालकांकडे न जाण्याचा निर्धार केला होता. काही महिन्यातच माझ्या पालकांनी माझे जीवन कठीण करून टाकले होते. मी माझ्या विचारामध्ये हरवले होते, जेव्हा अचानक मला वहिनीचा आवाज ऐकू आला. ती म्हणाली, आपण बाहेरच्या पार्टीतून परत आलो आहोत. तुम्ही थकले असाल, म्हणून आज विश्रांती घ्या. आपण जे काही ठरवले आहे ते उद्यापासून सुरू होईल. मी मान हलवली आणि माझ्या खोलीत गेले. वेळ लवकर निघून गेला आणि दुसरा दिवस आला. रात्री जेवण करून मी माझ्या खोलीत गेले. मी निघाले आणि थोड्याच वेळात अंजली वहिनी माझ्या खोलीत आली. तिच्या हातात एक नाईट गाऊन होता. वहिनीने मला घालायला दिलेला नाईट गाऊन खूपच बोल्ड होता. वहिनी म्हणाली की अनिल माझ्याशिवाय इतर कोणत्याही मुलीकडे पाहत नाही, पण आता तो जे काही करेल ते तो आपल्या दोघांच्या संमतीने करेल. मला माहीत आहे की तुला प्रेम करणार आहे. तो जवळ येण्यास खूप कचरला असेल. तुला या बोल्ड गाऊनमध्ये पाहून त्याचा कचर निघून जाईल. म्हणूनच मी तुला हे कपडे देत आहे. तुला या कपड्यामध्ये पाहून तो तुझ्याकडे आकर्षित होईल. वहिनीच्या सल्ल्यानुसार मी तो गाऊन घातला होता. तिच्या खोलीत जाण्यापूर्वी वहिनी म्हणाली, लक्षात ठेव, हे फक्त एक करार आहे. या कराराशिवाय इतर काहीही विचार करू नकोस. ज्यावेळी मी फक्त माझ्या भविष्याचा विचार करत अनिलकडे जात होते, मी मान हलवली आणि वहिनीसोबत त्याच्या खोलीत गेले. अनिल त्याच्या खोलीत कुठेही दिसत नव्हता. तो हॉलमध्येही नव्हता. अंजली वहिनीने त्याला त्याच्या खोलीत बोलावले.
मग तो बाथरूममध्ये होता. वहिनी म्हणाली, दीपाली खोलीत आली आहे. यावर अनिल म्हणाला की मी फ्रेश होऊन येईन, पण मी बाहेर येईपर्यंत खोलीचे दिवे बंद करा. वहिनीला त्याचे म्हणणे समजले. कदाचित तो समोर येण्यास कचरत असेल. वहिनी लगेच खोलीतून बाहेर पडली आणि खोलीचे दिवे बंद केले. मग मी जाऊन बेडवर बसले. अनिल बाथरूममधून बाहेर आला आणि माझ्या शेजारी बसला. त्यावेळी माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता आणि अनिलही काही बोलत नव्हता. मग अचानक त्याने माझ्या गळात हात घातला आणि गळ्याच्या खालच्या दिशेने हात फिरवू लागला. माझ्या अंगात काटा येऊ लागले. मी एकदम गरम होऊ लागले. त्यानंतर अनिलने त्याचे ओठ माझ्या ओठापर्यंत घेऊन आला आणि भरपूर चुंबन घेऊ लागला. मी पण हळूहळू तिला साथ देऊ लागली. मला पण या गोष्टीला करून भरपूर दिवस झाले होते, म्हणून मला वेगळाच आनंद येत होता. हळूच माझं पूर्ण शरीरावर हात फिरू लागला. त्याने माझ्या हाताला धरलं आणि मला बेडवरती यायला सांगितलं. मी बेडवरती जाणार तेवढ्यात त्याने मागून माझ्या कमरेला धरलं आणि घट्टसर मिठी मारली. मी तिथेच गुडघ्यावरती बसले. त्याने लगेच मागून माझी साडी बाजूला केली आणि त्याची पॅन्ट बाजूला करून मग नंतर त्याने जो सपाटा सुरू केला तो थांबला नाही. मी जोरजोराने ओरडू लागले, तरीही तो थांबत नव्हता. मी अनिलला म्हणाले, अनिल जरा हळू कर, मी काय तुला सोडून जात नाही आहे. पण अनिल तोंडातून एकही शब्द न बोलता जोरजोराने माझ्याबरोबर क्रिकेट खेळत होता. मी मनात विचार केला, हा अनिल असा का करतो आहे? वहिनीचं रोज रोज काय हाल होत असेल. आता मला वेगळ्या पद्धतीने घ्यायला सुरुवात केली. माझं पूर्ण अंग त्याने फाडून ठेवलं होतं. लाईट पण बंद असल्यामुळे मला काही समजत नव्हते. मी मनात विचार करत होते की कधी दिवस निघेल. पहिल्या वेळेतच मी जाम झाले होते. अनिल हा माझा भाऊ असून सुद्धा माझ्यासोबत एखाद्या जनावराप्रमाणे वागत होता. काही वेळाने तो शांत झाला. जे काही घडले मी कधीच कल्पना केली नव्हती. मला ते सर्व अजिबात आवडले नाही. पण नंतर मी ही गोष्ट मनात ठेवली. तो फक्त एक करार होता. जर मला माझे भविष्य आनंदी करायचे असेल तर मला या गोष्टी कराव्या लागतील आणि हे दुःख सहन करावे लागेल. काहीही असो, मी एका जोडप्याला आईवडील होण्याचा आनंद देत होते. ज्याप्रमाणे मी अनिलसोबत ती रात्र घालवली होती, अशीच मी दररोज त्याच्यासोबत तीच रात्र घालवत असे. जोपर्यंत मला गर्भधारणाची चिन्हे जाणवत नव्हती, मी अनिलसोबत वेळ घालवू लागले. आता मी स्वतः खोलीत अंधार करायचे, कारण अनिललाही तेच हवे होते. पूर्ण महिनाभरानंतर मला गरोदरपणाची लक्षणे जाणवू लागली. मला मसालेदार अन्नाची इच्छा होऊ लागली आणि चक्कर येऊ लागली. अनिलचा एक मित्र डॉक्टर होता. अनिल मला त्याच्या मित्राच्या रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेला. डॉक्टरने मला माझ्या गरोदरपणाची आनंदाची बातमी सांगितली. अनिल आणि अंजलीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मीही त्यांच्या आनंदात सहभागी होते. आता वहिनी आणि अनिल माझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागले. अनिलची माझ्याबद्दलची काळजी खूप वाढली. त्याने सर्व नातेवाईकांना सांगितले की अंजली वहिनीला दिवस गेले आहेत. त्याचा वरचा मोठा डाग लवकरच पुसला जाणार होता. तो त्याच्या पत्नीला मूल झाल्याचे निमित्त करत असला तरी गावातील काही बाया वहिनींना वांस म्हणू लागल्या होत्या. लवकरच तिच्या हातात मूल देईल. ती तिला या टोमण्यापासून मुक्त करणार होती. शहरात त्याच्या घरी फारसे नातेवाईक येत नसत. जो कोणी आला तरी अनिल तिला सांगायचा. आता अनिल ऑफिसला गेल्यावर तो घराला बाहेरून कुलूप लावायचा, जेणेकरून कुणी घरात आले तरी तो कुलूप पाहून परत यायचा. असे केल्याने मी कोणासमोर येऊ शकत नव्हते.
आणि वहिनींचे पोट दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यामुळे तिला कोणत्याही प्रश्नांना तोंड द्यावे लागत नव्हते. कधी कधी वहिनी काहीतरी खरेदी करण्यासाठी बाहेर जायची. यासाठी तिने ऑनलाईन बनावट पोट मागवले होते, जे ती बाहेर जाताना तिच्या पोटावर लावायची, जेणेकरून ती गर्भवती दिसायची. वहिनीने आधीच पुढील तयारी केली होती. मी माझ्या पालकांना सांगितले होते की मी शहरात नोकरी करत आहे आणि मला त्याच्या घरी परत जायचे आहे. ते योग्य नव्हते आणि मला हे आधी समजले होते. डॉक्टरांनी मला पहिले 4 महिने खूप काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. हळूहळू 5वा महिनाही गेला आणि 6वा महिना सुरू झाला. आता माझे पोट दिसत होते. मी गरोदर असल्यापासून अनिल आणि वहिनीने मला त्याची खोली राहण्यासाठी दिली होती, कारण त्यात AC होती. ते मला सर्व प्रकारच्या सुविधा देत होते. रात्री अचानक मला असे वाटू लागले की कुणीतरी माझ्याकडे वारंवार येत आहे. एका रात्री मी पाहिले की अनिल माझ्या पोटाजवळ बसला होता. तो माझ्या पोटाला हात लावत होता. तो एक बाप होता जो त्याच्या मुलाला अनुभवत होता, म्हणून मी त्याला काही बोलले नाही. हे काही दिवस चालू राहिले. गरोदरपणामुळे कधी कधी मला रात्री झोप येत नसे आणि अचानक खोलीतील छोटीशी लाईटही बंद व्हायची आणि मग मला कुणीतरी माझ्याजवळ येत असल्याचे जाणवायचे. माझ्याजवळ येणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अनिल होता. त्या घरात तो एकटाच पुरुष होता. माझ्या पोटाला हात लावत असताना तो अचानक माझ्या खूप जवळ आला. तो माझ्यासोबत वर खाली करायचा प्रयत्न करायचा. एक रात्री त्याने माझ्यासोबत काहीतरी अनुचित वागण्याचा प्रयत्न केला. मी वहिनीला याबद्दल सांगितले आणि ती म्हणाली, बकवास करू नकोस. अनिल रोज माझ्या शेजारी झोपतो. त्याला माझ्यापेक्षा आपल्या मुलाची जास्त काळजी आहे. जर त्याने तुला काही केले असते तर तू दोषी ठरला असतास. माझ्यासमोर उभी राहून तुला इतकं बोलायला नको होतं. वहिनीला माझं बोलणं खोटं वाटू लागलं होतं. पण आता अनिल रोज माझ्याकडे येऊ लागला होता. वहिनीने मला समजावून सांगितलं होतं की हा फक्त आपला व्यवहार आहे, पण ती तिच्या नवऱ्याला हे समजावून सांगायला विसरली होती. अनिल माझ्यावर प्रेम करायला लागला होता. जरी तो माझ्यावर प्रेम करू लागला असला तरी मी त्याच्यावर प्रेम करत नव्हते. एके रात्री अनिल पुन्हा माझ्या खोलीत आला. त्यावेळी खोली पूर्णपणे अंधारात होती. तो माझ्याजवळ आला आणि माझ्या शरीराला स्पर्श करू लागला. मी वारंवार त्याला माझ्यापासून दूर ढकलत होते, कारण मी माझ्या जड पोटाचे संतुलन राखू शकत नव्हते आणि त्याचवेळी अनिलच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. मी त्याला वारंवार सांगत होते. ते म्हणत होते की तू काय करतोस, पण तो काहीही न बोलता त्याचे काम करत राहिला. माझ्या शरीराला हात लावत तो माझ्या छातीवर दाबू लागला आणि खाली काम करू लागला, ज्यामुळे मला खूप वेदना होत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनी माझ्या खोलीत आली. तेव्हा सकाळी 9 वाजले होते. मला बेडवरून उठावे लागले. ते कठीण होत चालले होते. वहिनीने माझी अवस्था पाहिली आणि मग ती माझ्याकडे आली आणि मला बेडवरून उठण्यास मदत केली. त्यावेळी माझ्या पोटात खूप वेदना होत होत्या. मी उठले तेव्हा मला दिसले की माझा बेड खराब झाला होता. हे पाहून वहिनीही खूप घाबरली. तिने मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले, जेथे माझे उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि मी वहिनीलाही तेच सांगितले जे मी आधी सांगत होते. डॉक्टरांनी योग्य औषधे दिली, ज्यामुळे परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली. पण डॉक्टरांनी सांगितले की हे पुन्हा घडू नये, अन्यथा बाळ आणि आई दोघांचेही जीव धोक्यात येऊ शकतात. गर्भवती महिलेची योग्य काळजी घेतली पाहिजे
आणि चुकूनही तिच्यावर पुन्हा उपचार करू नयेत. डॉक्टरांनी वहिनीला स्पष्टपणे सांगितले होते की नवऱ्याने तिच्यासोबत अशी काही करू नये. मग आम्ही घरी परतलो. आता वहिनी पूर्णपणे शांत होती. मग मी आधी संभाषण सुरू केले. मी तिला म्हणाले, वहिनी, काही दिवसापूर्वी मी तुलाही असे सांगितले होते की अनिल रात्री माझ्या खोलीत येतो. तो फक्त माझ्या पोटालाच हात लावत नाही, तर इतरही काही गोष्टी करतो. तो चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. आज डॉक्टरांनी जे सांगितले त्यावरून तुला समजले असेल की मी खोटे बोलत नव्हते. मग वहिनीने माझी माफी मागितली. ती मला म्हणाली की दीपाली, मला माफ कर. मी तुझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. मी चुकी केली. माणसाची जात कधीही बदलू शकत नाही. मला माझ्या प्रेमावर आणि अनिलवर पूर्ण विश्वास होता. तो असं काही करू शकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आज सकाळी तो लवकर ऑफिसला गेला होता, त्यामुळे या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या नाहीत. पण आता मी त्याला रंगेहात पकडेन आणि त्याला नक्कीच प्रश्न विचारेन. वहिनीने मला पाठिंबा दिला आणि तिला गरोदरपणात माझ्यासोबत काय घडत होतं ते सांगितलं. मला हे देखील समजले की मी कधीच विचार केला नव्हता की अनिल असे वागेल. गरोदरपणातही मी अशा चुकीच्या कृत्यांना बळी पडत होते. आज रात्रीही मला त्याचा हात माझ्या बोटावर जाणवत होता. मग काही वेळाने अनिल पुन्हा अनुचित गोष्टी करू लागला. मग जेव्हा त्याने माझा गाऊन खालून सरकला तेव्हा मी जोरात ओरडू लागले. आज अनिलने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याने माझ्या तोंडावर हात ठेवून माझा आवाज थांबवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात खोलीचे दिवे लागले. दिवे लागताच तो त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवून माझ्यापासून दूर गेला. मी स्वतःला सावरत बेडवरून उठले. मग समोरच्या व्यक्तीला पाहून मी आणि वहिनी घाबरले. माझे डोळे आश्चर्याने उघडले, कारण तो अनिल नव्हता, तर त्याचा मित्र होता. काही महिन्यापूर्वी अनिल मला आणि वहिनीला त्याच्या मित्राच्या घरी पार्टीसाठी घेऊन गेला होता. तोच मित्र माझ्या खोलीत होता. वहिनीने त्याला जोरात मारले. मग तो सगळं सांगू लागला. तो काहीतरी बोलत असताना अनिल तिथे आला. अनिल त्याच्यासोबत तिथे होता. तो त्याच्या मित्राला पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने त्याच्या मित्राची कॉलर धरली आणि त्याला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण वहिनीने अनिलला थांबवले आणि म्हणाली, तो इथे कसा आला आणि कधीपासून इथे येत आहे? मी या दुष्टाला हे सर्व नकळत इथून देणार नाही. अनिल त्याच्या मित्राला काही बोलू देत नव्हता. असे वाटत होते की अनिलचा यात हात आहे. मग वहिनीचा आवाज इतका मोठा झाला की अनिललाही जाऊन एका कोपऱ्यात उभा राहिला. अनिलच्या मित्राचे नाव मनोज होते. वहिनीने त्याला विचारले तेव्हा तो म्हणू लागला की अनिलने मला या खोलीत येण्याचा दुसरा मार्ग दाखवला होता. अनिलने मला या खोलीत आणले. मी हे सर्व दीपालीसोबत पाहिले. मी हे पहिल्यांदाच करत नाही. हे सगळं दीपालीला गर्भवती करून सुरू झालं. तिच्या पोटात वाढणारे बाळही माझे आहे. अनिलने मला त्याच्या समस्येबद्दल सांगितलं होतं. त्याने मला सांगितलं होतं की मी कधीही बाप होऊ शकत नाही. हे सत्य कधीच बाहेर येऊ नये. म्हणूनच त्याने माझी मदत घेतली. त्याच्या जागी मी दीपालीला जन्म दिला. तेव्हापासून रात्री दीपालीसोबत अनिल नाही तर मी होतो. मनोजचे बोलणे ऐकून वहिनी थरथर कापू लागली. चूक वहिनीची नव्हती, तर अनिलची होती आणि लग्नापासून त्याने ही गोष्ट लपवून ठेवली होती. त्या दिवशी त्याने त्याचे सर्व खोटे बोलणे स्वीकारले. तो वहिनींची माफी मागत होता. तो म्हणाला की त्याचे सत्य कधीही उघड होणार नाही. हे समोर येऊ नये म्हणून त्याने वहिनीवर त्याच्या डॉक्टर मित्राकडून उपचार करून घेतले. अनिलच्या आग्रहावरून त्याच्या डॉक्टर मित्राने वहिनीला खोटे सांगितले की
ती कधीही आई होऊ शकत नाही. जर हे सत्य समाजात कळले तर त्याची खूप बदनामी होईल. म्हणून त्यांनी हे सर्व केले. वहिनीने माझे मूल होईपर्यंत अनिलला माफ केले नाही. ती अनिलसोबत एकाच घरात राहत होती. मुलाच्या जन्मानंतर मला वचन दिलेले पैसे आणि घर देण्यात आले. त्यानंतर वहिनी मुलाला घेऊन तिच्या माहेरी गेली. वहिनी अनिलपासून दूर गेली आणि त्याला चांगली शिक्षा केली. वहिनीने मनोजला तुरुंगातही पाठवले. पती पत्नीच्या नात्यात खोटेपणाला स्थान नाही, कारण ते नातं हे विश्वासावर आधारित असतं. सुरुवातीपासूनच खोटं बोलू नये, अन्यथा नात्यात अंतर निर्माण होण्यास जास्त वेळ लागत नाही. तर मित्रांनो, ही आमची छोटीशी कथा होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.